नमस्कार. नमस्कार. मी मदन बांधुर्वे, कावेरी सीड्स प्रतिनिधी. मी पूर्ण मराठवाड्यासाठी काम करतो. आज आपण गाव जवळगाव, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड येथील श्री सुशांत गाडवे यांच्या शेतावरती आपण उपस्थित आलो आहे. आपल्यासोबत अस्मिता रोपवाटिकेचे मालकसुद्धा इथं उपस्थित आहेत. तर आपण यांनी कावेरी सीड्सची 202 या वाणाची लागवड केलेली आहे. तरी आपण त्यांच्याकडून अनुभव जाणून घेऊया की त्यांना 202 कशा पद्धतीने त्याचा परफॉर्मन्स वाटला. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या आमच्या शेतकऱ्यांना. नमस्कार. मी सुशांत यशवंतराव गाडवे, राहणार जवळगाव, अंबेजोगाई तालुका, जिल्हा बीड. तर सरांनी अस्मिता सर यांनी आम्हाला सांगितलं की 202 या वाणाची लागवड करा. एकदम सुंदर असं वाण आहे आणि लांबी आणि मार्केटमध्ये 4-5 रुपये ह्याला आगाऊ भाव मिळतो. असं एक चांगलं वाण आहे. मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला आहे व्हरायटीचा? म्हणजे त्यावेळेस मार्केटमध्ये माल घेता, व्यापाऱ्यांसमोर माल जातो, बरोबर? त्यावेळेस तिथं तुम्हाला अनुभव काय आला जास्त? की ह्याच्यामध्ये चमक, मालाची जी चमक आहे, शायनिंग आहे, एकदम जबरदस्त आहे. त्याच्यामुळे 1-2 रुपये आगाऊ मिळतात. आणि तोडायला कशी वाटते मिरची? एकदम तोडायला सोपी. दुसरे G4 सेगमेंटमधल्या मिरच्या आहेत त्यांना वेळ जास्त लागतो. याला कमीत कमी एक लेबर 50 किलोपर्यंत एका दिवसामध्ये तोडते. एक लेबर 50 किलो एका दिवसामध्ये. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लेबर कमी लागते. बरोबर. आणि आतापर्यंत साधारणतः कधी लागवड कोणत्या महिन्यात केली तुम्ही? आपण सोयाबीन निघाल्यानंतर एक ऑगस्ट डिसेंबर 12 डिसेंबरला लागतं. 12 डिसेंबरला लागवड केली, बरोबर. आज जवळपास आपण 20 एप्रिल, आज तारीख आहे 20 एप्रिल 2024, 12 डिसेंबरला लागवड केली. आतापर्यंत तुमचे किती तोडे झाले आणि किती खर्च आला आणि तुम्हाला किती याचं प्रॉफिट झालं हे थोडं सांगता? आता याच्यामध्ये आपल्याला बघा 70,000 रुपये साधारण खर्च आला आणि याच्यापासून आपल्याला कमीत कमी 2 लाख रुपये याचं उत्पन्न मिळालं ह्याच्यापासून. यावर्षी भाव जास्त असल्यामुळं जास्त उत्पन्न मिळालं. आपण ह्याच्यामध्ये टरबूज एक होतं, त्या टरबुजाची पण आपल्याला 2 लाख रुपये झाले आणि मिरचीचे पण म्हणजे दुहेरी उत्पन्न डबल उत्पन्न. मिरचीचं पण 2 लाख. हो. बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता मिरचीबद्दल? ही 202 ह्या वाहनाची सर्वांनी लागवड करावी. जी मार्केटमध्ये जे G4 सेगमेंट आहे त्याच्यामध्ये ही मिरची सगळ्यात चांगली. लांबीला जास्त आहे, तिखटपणा जास्त आहे. त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी या 202 या वाहनाची लागवड करावी.